कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध काढण्याचे चुटकीवाला बाबाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर आता निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या फोटोंमध्ये खिळे मारण्याचे असे अघोरी प्रकार समोर येतात. काय नेमका प्रकार चालू आहे? सध्या आपण बघितलं तर निवडणुकीचं वारं आपल्या शहरामध्ये आणि आजूबाजूला चाललेलं आहे. याच माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे सातत्यानं तक्रारी येतात की आजच आपण बातम्या बघितल्या असतील की 12 बाहुल्या केलेल्या आहेत नगरसेवकांच्या नावाने आणि त्याच्यावरती खिळे मारून करणी केलेली आहे. मूठमाती किंवा भानामतीचे प्रकार आपल्या आजूबाजूला केलेले दिसत आहेत. त्यातच एक चुटकीवाले बाबा म्हणून अंधश्रद्धा पसरवणारा बाबाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. तर मला असं वाटतं की हा चुटकीवाले बाबा खूप अघोरी प्रयत्न करतो. वयात येणाऱ्या मुलींना अंगाला बॅड टच करून करणी काढण्याची कामं करतो. त्याचबरोबर महिला आणि मुली ह्याचं विशेष करून लक्ष आहेत. आपण बघत असतो की दरवेळेला पेपरमध्ये किंवा आपल्या माध्यमातून फोटो असतात तर त्याच्यावर करणी केली जाते, ते स्मशानात टाकले जातात. तर हा बाबा त्याच्यावरती नारळ फोडण्याची कामं करत असतो. अघोरी पद्धतीनं महिला मुलींना जमिनीवर खालती झोपवून त्यांच्यावरती अघोरी पद्धतीचे उपाय करत असतो. तोंडात लिंबू धरायला देणं किंवा विचित्र हास्य करणं, त्रिशूल हातात धरणं किंवा मग लिंबू आणि जे रासायनिक पदार्थ असतात त्याची करणी लोकांच्यावर करणं आणि एक प्रकारची लोकांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम हा चुटकीवाले बाबा करत आहे. मला असं वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आपण सातत्यानं अशा अंधश्रद्धा थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पोलीस आपल्याला याच्यामध्ये सहकार्य करत असतात. तर अजून पुढं जाऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण अशा भोंदूबुवा बाबांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि यांना जेरबंद करणं खरं म्हणजे गरजेचं आहे. कारण समाजातील तळागाळातील लोकांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याचं काम हे भोंदूबुवा बाबा करत आहेत. हे अजिबात शिकलेले नाही आहेत, ह्यांना कुठल्या प्रकारचं ज्ञान नाही आहे, फक्त अघोरी प्रकार करतात. म्हणून समाजातील काही घटक यांच्या पाठीमागं आपल्याला जाताना दिसतात आणि मग स्मशानामध्ये अघोरी प्रकार कर, जिथं लोकांना भीतीदायक वातावरण निर्माण होईल अशा ठिकाणी जाऊन हे भोंदूबुवा बाबा करणी काढण्याचे काम करत आहेत. किंवा मला असं वाटतं की आपलं कोल्हापूर हे सदन असून सुद्धा अशा प्रकारचे हे पुन्हा प्रकार घडत आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे मला असं वाटतं की मी आवाहन करू इच्छिते की लोक जी आहेत त्यांना तुम्ही जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन करण्याचं कामं करा. तुम्ही जे लोक निवडणुकीला उभारलेले आहात त्यांनी सुद्धा अशा विचित्र लोकांच्या, विकृत मी म्हणते मनोवृत्तीच्या लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा तुम्ही समाजामध्ये काय काम करणार आहात किंवा लोकांचा आणि लोकांच्या सहभागातून तुमचा आणि लोकांना तुमचा कसा उपयोग होईल याच्या माध्यमातून चर्चा करणं आवश्यक आहे. भोंदूबुवा बाबांच्या नादाला तुम्ही जर लागला तर आम्ही समाजाने काय करायचं? तर या चुटकीवाले बाबाचे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात. त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मानवी कवट्या असतील किंवा हाडं दिसतात, तर ज्याच्यावर थोडासा संशय होतो. काय सांगतो? अशा पद्धतीनं मानवी कवट्या स्वतःजवळ बाळगणं किंवा वेगवेगळ्या प्राण्यांची कातडी किंवा त्यांची हाडं वापरणं खरं म्हणजे हे गुन्हा आहे. तर अशा पद्धतीनं जर कोणी आपल्याजवळ अशा वस्तू ठेवून जर लोकांच्यावर त्याचा करणी भानामतीसाठी उपयोग करत असेल तर मला असं वाटतं की लवकरात लवकर अशा लोकांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. रोज आपण बातम्या बघतो, पण ज्या वेळेला हे भोंदूबुवा बाबा आपल्याला सापडतात तर त्यांच्यावर जादूटोणा कलमा अंतर्गत कारवाईसुद्धा होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर अजून पुढे जाऊन प्रयत्न केला तर आर्थिक, मानसिक शोषण ज्या लोकांचं झालेलं आहे ती सुद्धा लोक आपल्या पुढं येतील आणि पुढं अशा पद्धतीनं समाज फसणार नाही असं मला वाटतं. चुटकीवाले बाबाचा बंदोबस्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपासून काय पुढे? पोलिसांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत आलेलं आहे. अशा पद्धतीनं जर आमच्याकडं तक्रारी प्राप्त होतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जर काही गोष्टी समोर येत असतील तर नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करेल. पण आता काही व्हिडिओज पाहिले, काय फर्स्ट रिॲक्शन होती हे व्हिडिओ पाहिल्यावर? विकृत मनोवृत्तीचे लोक ज्या वेळेला गुड टच, बॅड टच आपण लहान मुलींना शिकवतो आणि अशातच ज्या वेळेला आपण वयात आलेल्या मुलींना अशा भोंदूबुवा बाबांच्या स्वाधीनं करतो तर त्यावेळेला आपली मानसिकता काय होत असेल किंवा त्या मुलींच्या चेहऱ्यावरचे तुम्ही हावभाव बघितले
तर त्या मुलींना आपल्या शरीराला ज्या वेळेला स्पर्श होतो नको त्या ठिकाणी, तर त्यावेळेला त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल असे, म्हणजे आपण स्वतःहून त्या मुलींना बळीचा बकरा करतोय असं मला वाटतं आणि खूप भयानक परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूला, याची सुद्धा जाणीव होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.